तर खूप आम्ही रिक्वेस्ट केली आहे श्री पिताश्रीला रमेश राठोड यांना की प्लीज माझ्यासोबत एक व्हिडिओ करा आणि आणि ते गेस्ट आमचे गेस्ट नाही मी त्यांच्याकडे राहते तिने राहते आले आहेत आणि आपण एक व्हिडिओ करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये मम्मी 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 हाय कर हात दाखवून आमची मातोश्री त्या खूप फेमस मेकअप आर्टिस्ट आहेत मी त्यांचा मेकअप घेतला आहे आणि आमचे पिताश्री ते मेकअप कशासाठी यूज करतात हे गेस करणार आहे ओह सॉरी मेकअप किट घेतलाय इथे खूप सगळं मेकअप आहे आणि तुम्हाला गेस करायचं आहे की हे मेकअप कशासाठी यूज केलं जातं तुम्हाला काय बोलायचं तुम्ही माझ्या चॅनलवर आलात पहिला व्हिडिओ मला मेकअपचं काहीच माहिती नाही तुमची बायको 25 वर्षापासून मेकअप करतीये कंटाळलोय मेकअप घेते आणि तुम्हाला मेकअप बद्दल माहित नाहीये मेकअप मध्ये बघून कंटाळले आणि करताना पहिला प्रोडक्ट आहे काय घ्यायचा पहिला प्रोडक्ट आहे हे फाउंडेशन इथे वाचू नका लिहिलं नाही फाउंडेशन पण कशासाठी वापरतात ते मेकअप करताना वापरतात अरे वाव पण हे कधी लावता का लावता चेहऱ्यावर लावल्यानंतर मेकअप राहतो म्हणून फाउंडेशन करतात बरोबर बोलले का मेकअप आर्टिस्ट स्ट्रॉंग आहे उत्तर ते कशासाठी वापरतात बेस कोट तुमचं हे जे असे डाग आहे बेस कोट बेस कोट साठी वापरलं जातं ठीक आहे 1 पॉइंट भेटतंय त्यांनी लगेच गेस केलं म्हणून एवढंच आणि आमचं स्कोअरचं टॅली ठेवणार आहे माझी बहीण हा आहे प्रोडक्ट ठीक आहे हे काय आहे आयलाइनर डोळ्याला लावा ते सोड यांना नावं कशी माहिती नाही थोडं परत गेस कर उघडून check करायचं हवं तर. कसं काय वाटतं हे ब्रश आहे दोघं साईडने बघा ब्रश आहे ब्रश हे बघा हे असं हे त्यातून असं निघतं तर काय वाटतं काय असू शकतं हे काय वाटतं का मला नाही लक्षात येते पण ते तरी चेहऱ्याला लावायचंच आहे चेहऱ्याला कोणतं म्हणजे खूप नाकाला आम्ही रिक्वेस्ट केली आहे आणि ब्रश का घ्यायला नाकाला लावून काय वाटतं? डोळ्याच्या वरती कुठे डोळ्या ऍप्रोवर मेकअप आर्टिस्टचे हजबंड ला 100 मार्क्स भेटले आहेत 2 पॉइंट झाले 2 पॉइंट झाले आता आहे तिसरं प्रोडक्ट आहे आपल्याकडे कुठलेही म्हणजे कुठल्याही याला म्हणतात प्लास्टर एकदम परफेक्ट काय प्लास्टिक ना प्लास्टर सारखं झालं ना ते शेवटी. प्लास्टर अरे पण आणि तुम्ही कन्सिलर म्हणजे तो प्लास्टर concealer अरे आहे. ही कुठं प्लास्टर. सांगताय? प्लास्टर. हे बॉलच्या हिशोबाने प्लास्टर आहे तर हे तुम्हाला काय वाटतं कशासाठी वापरलं जातं हे मेकअप टिकून राहण्यासाठी नाही कन्सिलर म्हणजे चेहऱ्यावर तूच सांगितलं ना कन्सिलर आता व्हिडिओ मध्ये कन्सिलर म्हणजे पण हे कशासाठी वापरलं जातं बेस कोट साठी पहिला कोट फाउंडेशन झालं ना फाउंडेशन नंतरचा दुसरा कोट हे थोडं मला वाटतंय
या दोघांना हे दोघं मेकअपची प्रॅक्टिस करतात. करताना बघता. मला वाटतं बाबा गॅस पण करून घेतील. हे आहे प्रोडक्ट. ठीक आहे. मेबलिन वाल्यांनी मला द्यायला पाहिजे स्पॉन्सरशिप. सगळं मेबलिनचंच आहे माझ्याकडे. हे काय डोळ्यावर लावायचं. काय बोलताय? काजल. नाही म्हणजे काजलचं टाईप आहे, पण तुम्ही पहिले बोलले ना, मी काय हेल्प करते. काजल म्हणजे ते डोळ्यावर असं कुठे कुठे कुठे? तिथले डोळ्यावरचे हेअरवर, हेअरच्या वरती असं लावतात ना. आयलॅशेसच्या वर लावतात ते. तर त्यांना जे सांगायचं होतं त्याला आयलाइनर करेक्ट बोलले आहेत. मला हे अजूनही समजत नाहीये की यांना एवढं सगळं माहिती कसं आहे. आई तू पप्पांवर एक्सपेरिमेंट केला बसून मेकअप करत. हा प्रोडक्ट आहे आणि पिताश्रींना गेस करायचंय की हे काय आहे. याला शायनिंग येण्यासाठी वापरलं जातं. चेहऱ्यावर शायनिंग म्हणजे चेहरा शायनिंग दिसायला पाहिजे म्हणून. कसलं शायनिंग? चेहऱ्यावर सगळे वापरले जातात. कोणतं कुठे लावणार? इथे किती गालावर. गालावर लावणार याला. ब्राऊन कलर. एवढं सगळं नाही एकच कलर वापरला. चमचम चेहरा दिसतो ना चमचम. शॅडो आहे. आय शॅडो इथे कलर करतो ना आपण. हे बघा याच्याने चेहऱ्यावर फिनिशिंग करण्यासाठी वापरण्याचा ब्रश आहे हा. बॉल. यार काय सही बोलले. तू खूप खुश होते यार. तू काय खुश आहे? हा आहे बॉल. मेकअपच्या फिनिशिंग साठी यूज केलेला बॉल. हा आपण फाउंडेशन. हा आहे दुसरा प्रोडक्ट. बघा ना थोडस उमरून सागरून. फेस प्रीमियम म्हणजे चेहऱ्यावर लावायचा म्हणजे ग्लोबल येण्यासाठी, ग्लोबल शायनिंग येण्यासाठी. सगळं शायनिंग साठी समजून नसतं. नाही, आता मला माहिती नाही, नको मार्क. तरी काय वाटतं म्हणजे हे असं प्रायमर लिहिलेलं आहे. प्रायमर तेच ना फेस प्रायमर कशासाठी फेस वापरायचं? प्रायमर. कशासाठी वापरायचं? प्रायमर फेस प्रायमर म्हणजे ते आपण कलर मारतो ना त्याच्यात ते प्रायमर लावतो तसं आहे ते. तुम्हाला कळतंय का? आम्ही बिल्डर आहोत. आम्हाला हे सगळं माहिती असते. कलरच्या वेळेस काय वापरलं जातं. ठीक आहे ह्याचा पॉइंट तर मी नाही देणार. सॉरी. हा आहे शेवटचा प्रोडक्ट. ठीक आहे. स्टेनर आहे. स्टेनर म्हणतात. स्टेनर डोळ्याला लावतात. कुठे? केसाला. आयब्रोच्या केसाला लावतात. आयब्रोच्या केसाला नाही लावायचे. अजून एक गेस देते. डोळ्याच्या आय लॅशेस म्हणायचंय का? म्हणायचंय का? विचारते. करेक्ट याला काय म्हणतात? आय लॅशर नाही म्हणत. मस्कारा. तर हा व्हिडिओ करून काही फायदा नाही माझा. त्यांना ऑलमोस्ट सगळं येतच. तर बाय तर बोला. बाय. आवरा. आणि या दोघांनी चीटिंग केली आहे नवरा बायकोने. पण ठीक आहे आता काय करू शकतो. पप्पा लास्ट प्रोडक्ट. हा हे लास्ट आहे. ठीक आहे. फोन ठेवा. लास्ट प्रोडक्ट आहे. ओपन करून बघू शकतो. कविता तू ऊपर नू नाकी चली ऐसी नहीं काहीतरी पप्पा करायची यार. घरून नाही करायचं. काही त्याचे उन्हों लगाओ जो बाकी ते रातला गावचं जे. काही कर तुम्ही का ना सांगितलं
मतलब जरा काढतो पण भाई ऑब्झर्वेट की काय वाटतं काय हे त्यांनी सांगितलं की हे मम्मी रात्री लावते विच इज हाफ करेक्ट. तर पॉइंट्स द्यायचे का तुम्ही सांगा. काय पॉइंट्स द्यायचे की नाही द्यायचे ते तुम्ही सांगा. पण तुम्ही करेक्ट आहात. तुम्ही खूप चांगले ऑब्झर्व. एक तर फोन हे असा गेस्ट आवडत नाही आम्हाला जो अर्धा वेळ फोन कोण बंद करा तो. आणि सगळ्यांनी माझ्या पप्पांना विश करा त्यांचा बर्थडे आहे 8 तारखेला. हॅपी बर्थडे. तिथीनुसार हॅपी बर्थडे करा. आज पण पप्पांचा बर्थडे आहे. आज आषाढी एकादशीच्या दिवशी पप्पांचा जन्म झाला होता 1973 ला. मला माहिती आहे पण त्यांचं ते आहे थोडं ऑफिशियल अनऑफिशियल असं कमेंट्स मध्ये येऊ नका. ओ मुलीला तर जन्मतारीखही नाही माहिती. नाही मला माहिती आहे. थँक्यू गाईज. चलो बाय बाय बोला. बाय. असं कर असं असं बाय. आई बाय बोल. बाय. नको कधी करू नको कधी बाय. आत्ताच्या आत्ता एडिट कर.